आज आपण गोड आंबोळ्या करणार आहोत। आंबोळ्या मस्त जाळीदार होतात, मस्त हलक्या होतात आणि ज्यांना गोड आवडतं ना त्यांना या आंबोळ्या नक्की आवडतील। एकदम मऊ लुसलुशीत होतात। सकाळी केलेल्या आंबोळ्या संध्याकाळपर्यंत अशाच मऊ लुसलुशीत राहतात। चवीला खूप छान लागतात। इनो सोडा न वापरता व्यवस्थित पीठ आंबून या आंबोळ्या केलेल्या आहेत। हाय मी स्मिता, मस्ती कक्षामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे आंबोळ्यांचं पीठ करण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतले आहेत, 1 चमचाभर मेथी घातली आहे आणि यामध्ये 3 चमचे उडदाची डाळ घातली आहे। 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ स्वच्छ धुवून झाले की तांदूळ बुडतील आणि साधारण 1 इंचभर वर राहील इतपत दाटसर ताक यामध्ये घातलं आहे। यावर झाकण ठेवून 4 ते 5 तास आपण भिजू देऊया। साधारण 5 तास झाले आहेत, तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले असतील। वाटीने मोजून 1 वाटीभर पोहे घेतले आहेत। पोहे स्वच्छ धुवून घेते आणि थोडं पाणी घालून पोहे 5 मिनिट भिजू देऊया। आता हे जे तांदूळ आपण ताकात भिजत ठेवले होते त्यातलं ताक मी बाजूला काढून घेते, कारण तेच ताक आपल्याला तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे। तांदूळ भिजवल्याचं थोडं थोडं ताक टाकून तांदूळ अगदी छान बारीक वाटून घ्यायचे, त्यामुळे फर्मेंटेशन छान होतं। ज्या भांड्यात आपल्याला फर्मेंट करायचं आहे त्या मोठ्या भांड्यामध्ये हे तांदळाचं पीठ काढून घेते। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले पोहे, 1 वाटीभर ओलं नारळ आणि 1 वाटीभर गूळ घालते। आता हे जे उरलेलं ताक आहे ते घालून मी हे वाटून घेते। तर पोहे, गूळ, खोबरं हेही मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून तेही फिरवून घेतलेलं आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे खूप पातळ करायचं नाही, कारण यामध्ये गूळ आहे त्यामुळे हे अजून पातळ होईल। थोडी हळद घालते, यामुळेच या आंबोळ्यांना मस्त पिवळसर रंग येतो। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर साधारण याची अशी कन्सिस्टन्सी आहे। यावर झाकण ठेवून रात्रभर मी हे आंबवून घेते। तर पीठ मी रात्रभर आंबवून घेतलेलं आहे। पीठ अगदी व्यवस्थित हलकं झालेलं आहे, मस्त फर्मेंट झालेलं आहे। चवीपुरता मीठ घालते, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवला आहे, त्यावर थोडं तेल स्प्रे करून घेते। यावर 1 पळीभर आपण केलेलं पीठ घालूया। अगदी हलक्या हाताने पसरवून घेऊया। पीठ घातल्या याला मस्त जाळी येते। कढईने तूप किंवा तेल घालून घ्यायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून 1 मिनिट होऊ देऊया। 1 मिनिट झालेला आहे, तुम्ही बघू शकता आंबोळीवरून अगदी कोरडी झाली आहे। उलटून बघूया, एका बाजूने आंबोळी अगदी मस्त झालेली आहे, दुसऱ्याही बाजूने अशीच होऊ देऊया। तर दुसऱ्याही बाजूने आंबोळी अगदी व्यवस्थित झालेली आहे। आंबोळी झाली की एखाद्या टोपलीवर किंवा जाळीवर काढून घ्यायची, एकावर एक ठेवायची नाही तर मग आंबोळ्या एकमेकांना चिकटतात। लगेच दुसरी आंबोळी घालून घेऊया। या आंबोळ्या अगदी झटपट होतात। तर अशा या थोड्या वेगळ्या मस्त जाळीदार गोड आंबोळ्या नक्की करून बघा। मस्त मऊ लुसलुशीत होतात। सकाळी केलेल्या आंबोळ्या संध्याकाळपर्यंत अशाच राहतात। आंबोळ्या तिखट नारळाच्या चटणीबरोबर खूप छान लागतात। आजची रेसिपी आवडली असेल तर एखादं लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी फॉलोही करा।